बघा, कंसामध्ये 4 चा घात 21 अधिक 4 चा घात 22 अधिक 4 चा घात 23 अधिक 4 चा घात 24 यांच्या बेरजेस कितीने निशेष भाग जाईल असा काहीसा प्रश्न विचारला. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनातील गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात लेकरांनो, त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न उपलब्ध आहेत सरावासाठी. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं ही सगळी माऊली माझ्याकडून सेवा करून घेतात. मी काय मोठा हुशार, लय असं काही थोरपण थोरवी मला अतिशोक्ती अभिमानाचं बोलणं ठरू नये. लक्ष द्या. त्वरितांचे थिमिर जावो या उक्तीप्रमाणे माऊली मला राबवून घेतात. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. लक्ष द्या. गोरगरिबांच्या अडचणी म्हणून ही सेवा असू द्या. हा प्रश्न कसा सोडवायचा? या प्रश्नामध्ये लेकरांनो हे 4 चा घात 21 कॉमन घ्या, कंसामध्ये 1 अधिक 4 चा घात 1 अधिक 4 चा घात 2 अधिक 4 चा घात 3 अशी मांडणी करा. कार्यक्रम आटपला. कस काय कार्यक्रम आटपला सर? आता हे कंसाबाहेर असलेले 4 चा घात 21 कंसातील पदाला काय आहेत? गुणिले आहेत. इथं बेस सेम आहे. मूळ आणि हे घात मूळ सारखं आहे. 4 चा घात 21 गुणिले 1 म्हणजे 4 चा घात 21. विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये एक आम्ही गोष्ट शिकलो, जसं की ए चा घात m गुणिला ए चा घात n असेल तर याचा विस्तार कसा होतो? ए चा घात m अधिक n म्हणजे या घाताघातामध्ये बेरीज असते. इथं मूळ सारखं आहे. हे पायाशी असलेलं याला मूळ म्हणायचं आणि हा घात लक्षात घ्या. इथं मूळ सारखं आहे. 4 4 4 4 ओके. म्हणून 4 चा घात 21 गुणिला 1 म्हणजे 4 चा घात 21. एक संकल्पना क्लिअर. 4 चा घात 21 गुणिला 4 चा घात 1 म्हणजे या 21 आणि 1 मध्ये या सूत्रानुसार काय असते? बेरीज. 21 आणि 21 झाली 22 झाली. 4 चा घात 22 झाला. ओके. 4 चा घात 21 गुणिला 4 चा घात 2 सूत्र सांगते घाताघातामध्ये जेव्हा मूळ सारखं असते तेव्हा बेरीज असते. म्हणजे 21 आणि 2 4 चा घात 23 ह्या सूत्राप्रमाणे. 4 चा घात 21 गुणिला 4 चा घात 3 म्हणजे घाताघातामध्ये बेरीज 21 आणि 3 24. 4 चा घात 24 असं ते निरूपण. लक्षात घ्या. पुढे चला. आता कंसामध्ये 1 असेच मांडा. 4 चा घात 1 म्हणजे 4. या 4 चा वर्ग म्हणजे काय? तर 16. 4 चा घन म्हणजे काय? 64. ही सगळी जर बेरीज केली तर ही बेरीज येते लेकरांनो 85. गोष्टी लक्षात घ्या. आणि 85 चे विभाजक 85 चे विभाजक कोणते हो? 1 5 आणि 17. पुढे जर विचार केला तर 85 85. मग आता यापैकी तुमच्या पर्यायात कोणतं उत्तर दाखवलं याचा शोध घ्या. मोठ्यात मोठा निशेष भाग जाणारा विभाजक विचारला असेल तर उत्तर 17 असेल. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. घातांक आणि विस्तार सूत्रे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.